एका महिन्यात आरोपींना अटक न झाल्यास आत्महत्या करणार असा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सरकारला दिलाय। परळीतील बंगल्यावरून फोन आल्यानं महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास थांबला असा धक्कादायक आरोप सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलाय। याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। मला 1 महिन्यात नाही पाहिजे। बंगल्यात ना कुठं माजी कृषी मंत्र्यांच्या बंगल्यातून आलेलं। परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात थेट वाल्मिक कराडचं नाव घेतलं जाऊ लागलंय। महादेव मुंडेंच्या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी केलाय। तर परळीतील बंगल्यावरून फोन आल्यानं हत्या प्रकरणाचा तपास थांबल्याचा दावा ज्ञानेश्वरी मुंडेंनी करत आमदार धनंजय मुंडेंकडे बोट दाखवलंय। बंगल्याहून आला होता आणि बंगला वाल्मिक कराड सांभाळत होते। मग त्यांचा फोन गेला का कुणाचा गेला म्हणून मी CDR मागत आहे ना। बंगल्यावर फोन गेला म्हणजे वाल्मिक कराडचा गेला। मग तपास का थांबवला याने आणि पोलिसांनी काय ऐकलं की याचं ऐकून की तपास थांबव म्हणलं की तपास थांबिला। मग मला हे प्रश्न आहे, मी काल SP सरांना पण विचारला। SP सर म्हणले तसं काही नसतं। म्हणलं मग आरोपी का अटक नाहीत, खरंच आरोपी माहित नाहीत का तुम्हाला, असं पण विचारलं। सर म्हणजे आता माझ्या हातावर तपास आहे, मी करत आहे। तरी पण SP सरांना बी म्हणत आहे मला 1 महिन्यात नाही पाहिजे। पुरावा या ठिकाणी मिळाल्यावर आता ते आरोपी जे आहे अटक व्हायलाच पाहिजेत। महिना कशाला, त्यांना करायचंच अटक पोलिसांनी मनात आणलं। 1 आठवड्यात बी होऊ शकतात, 2 आठवड्यात होऊ शकतात। बंगल्यात ना कुठं माजी कृषी मंत्र्यांच्या बंगल्यातून आलेलं, कारण त्यांचं जे ऑफिस आहे ते ऑफिस बंगल्यामध्येच आहे। तिथूनच सगळा कारभार जो आहे तो आका चालवत होता आणि आका तिथूनच चालवत। परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला 21 महिने लोटले तरी या प्रकरणात एकाही आरोपीला अटक नाही। आपल्या पतीचे मारेकरी सापडत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंनी आक्रमक भूमिका घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यामुळे आता महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। संशयित आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आलंय। बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय सांगितलंय की मी ज्या वेळेस आकाला भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या माणसाचे चमडं काढून आणलं होतं, एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लड सुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं। आणि ते हे मी नाही बोललो, बाळा बांगर बोललेले। पुरावे कसले पुरावे मिळणारच नाही। बायको नाव देते ना, तेव्हा असं प्रेशर होतं की महादेव मुंडेची फॅमिली हलू शकत नव्हती। आता तिची हिंमत वाढली बिचारीची, एवढी तिची तडफड। मी तिच्या घरी गेलोय, ती बिचारी अशी झाली, अशी खंगून गेली बिचारी। हे शाप वाईट आहेत, हे विधवा आणि असल्या लोकांचे शाप वाईट आहेत। वाल्मिक कराडचा जुना सहकारी बाळा बांगरनं ज्ञानेश्वरी मुंडे यांची रुग्णालयात भेट घेतली। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मिक कराडसह त्याच्या टोळीनं संपवल्याचा आरोप बांगर यांनी केलाय। तर वाल्मिक कराडने जेलमधून 42 सराईत गुन्हेगारांना जामीन केल्याचा खळबळजनक दावा बांगर यांनी केलाय। महादेव मुंडे यांची जी हत्या झालेली आहे त्या हत्येचा एक आय विटनेस होता, एक व्यक्ती होता जो परळी शहराच्या आसपास राहत होता। महादेव मुंडेची हत्या झाल्यानंतर त्या आय विटनेसला पण 2-3 महिन्यात नैसर्गिक मृत्यू किंवा त्याचा अकस्मात मृत्यू दाखवण्यात आला। वाल्मिक कराड आणि त्याच्या प्रशासनातल्या टोळीने ती हत्या घडून आणली। याचा अर्थ महादेव मुंडे हत्याकांडमध्ये कोणताही आय विटनेस ठेवायचा नव्हता, म्हणून त्या व्यक्तीची हत्या आय विटनेसची हत्या करण्यात आलेली आहे। हे सत्यता आहे बरं का। परळीच्या आसपास राहणारा ग्रामीण भागातला तो एक युवक होता, त्याची हत्या ही वाल्मिक कराडनी स्वतः अकस्मात मृत्यू दाखवून केलेली आहे। एका पत्नीचा पती गेलेला आहे, 3 लेकरांचं छत्र हरवलेलं आहे। आणि मी धडधडीत सांगतो, मी सरळपणे सांगतो, बीड प्रशासनाला सांगतो, ही हत्या वाल्मिक बाबूराव कराड त्याच्या मुलाने आणि त्यांच्या टोळीने केलेली आहे। म्हणून त्यांना लवकर निष्पन्न करा। वाल्मिक कराड मागच्या 7 महिन्यामध्ये बीड जेल कारागृहामध्ये गेल्यापासून आतापर्यंत 42 सराईत गुन्हेगाराची त्यांनी जामीन केलेले आहेत। त्यांना बीड जिल्ह्यामध्ये मोकळं सोडलेलं आहे। एकीकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणाला येत्या ऑक्टोबर महिन्यात 2 वर्ष पूर्ण होतील, पण या हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागत नाहीयेत। तर दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाहीये। त्यामुळे खून,
गुंडगिरी आणि खंडणीखोरीनं गाजलेल्या बीडमध्ये आजही आकाराज कायम आहे का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड.